मानवाच्या भविष्याचा मार्ग उजळलेला असतो. माननीय परीक्षक मंडळी, व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मी इथे आज एका अशा विषयावर विचार मांडण्यासाठी जो केवळ आजचा विषय नाही तर उद्याचा भारताचा भविष्य ठरवणारा विषय आहे. विज्ञान भवितव्य संधी 2047. मित्रांनो, आज आपण अशा युगात जगत आहे जिथे माणसाने आकाशाला गवसणी घातली आहे, समुद्राच्या तळाचा शोध घेतला आहे व आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून यंत्रांनाही शिकण्याची क्षमता दिली आहे. पण प्रश्न असा आहे, 2047चा भारत कसा असेल? केवळ तंत्रज्ञान वापरणारा देश की जगाला दिशा देणारा वैज्ञानिक महासत्ता म्हणून? याचे उत्तर दडलेले आहे आजच्या आपल्या प्रयत्नांमध्ये. 2047 हे वर्ष विशेष आहे कारण भारताला स्वातंत्र्य होऊन त्यावेळी 100 वर्ष पूर्ण होतात. स्वातंत्र्याच्या शतकापूर्वीच्याच वेळी आपला भारत विकसित, आत्मनिर्भर व विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगाचा नेतृत्व करणारा असावा असे आपले स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्याची सर्वात मोठी ताकद कोणती? ती म्हणजे विज्ञान. विज्ञान आपल्याला सुखसुविधा देत नाही, विज्ञान आपल्याला समस्या सोडवण्याची दृष्टी देते. आज शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य मातीची तपासणी करून योग्य ती निवड करू शकतो. ड्रोन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सोपी व सुपीक करू शकतो. उद्या विज्ञानामुळे शेती करणे अधिक अचूक, कमी पाण्यात आणि कमी संसाधनात होऊ शकते. म्हणजेच विज्ञान आता शेतकऱ्याच्या हातातील यंत्राला तंत्रणेची साथ देणार आहे. आरोग्य क्षेत्राकडे पहा. आज आपण अनेक आजारांचे निदान आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करू शकतो. दूरच्या भागातील डिजिटल माध्यमातून वैद्यकीय सल्ला मिळू शकतो. मित्रांनो, जगासमोर आव्हान आहे ते पर्यावरणाचे. प्रदूषण, पाण्याची कमतरता, वाढते तापमान यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला विज्ञानाचीच मदत घ्यावी लागणार आहे. सौर ऊर्जा, जल ऊर्जा, पवन ऊर्जा, ऊर्जा बचत, पाण्याचा पुनर्वापर यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला विज्ञान, या उपायांमुळे आपण विकास व पर्यावरण यांचा समतोल साधू शकतो. आपल्याला असा 2047 भारत हवा आहे जिथे विकासाची गती असेल पण निसर्गाची हानी नसेल, जिथे तंत्रज्ञान असेल पण मानवता हरवलेली नसेल, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल पण मानवी बुद्धिमत्तेचाही सन्मान असेल. पण आज आपण AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात प्रवेश करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, आरोग्य, उद्योग, संशोधन आणि इतर क्षेत्रात मदत करू शकते. म्हणजेच विज्ञानामध्ये जबाबदारी मानवता यांची जोड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जग बदलण्याची ताकद शस्त्रात नसते, ती असते विज्ञान, ज्ञान व नवकल्पनेत. पण प्रश्न असा आहे, 2047चा भारत कोण घडवणार? उद्योगपती, सरकार का वैज्ञानिक? हे सर्व महत्त्वाचे आहेतच. त्याचबरोबर आजची युवा पिढी, आजचा विद्यार्थी सुद्धाचा संशोधक असेल, आजचा विद्यार्थी सुद्धाचा वैज्ञानिक असेल, आजचा विद्यार्थी सुद्धाचा तंत्रज्ञान तज्ञ असेल. विद्यार्थ्यांनो, फक्त पाठ्यपुस्तकातील उत्तरांवर समाधान मानू नका. असेच का होते? यापेक्षा चांगले काय करता येईल? कारण ज्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात त्याच्याच मनात नवीन शोध जन्माला येतात. मित्रांनो, 2047 फक्त स्वप्नात पाहू नका, ते घडवायला सुरुवात करा. 2047चा समाज आपल्याला विज्ञानिष्ठ बनवायचा आहे. अंधश्रद्धेपेक्षा संशोधनाला प्रोत्साहन द्यायचे आहे. जग बदलण्याची ताकद शस्त्रात नसते, ती असते ज्ञान, विज्ञान व नवकल्पनेत. चला तर मग संकल्प करूया ज्ञान मिळवण्याचा, प्रश्न विचारण्याचा, नवीन प्रयोग करण्याचा आणि विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करण्याचा. 2047 मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा जगाने अभिमानाने म्हणावे, हाच तो भारत ज्याने विज्ञानाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडवले व जगाच्या भविष्यालाही नवी दिशा दिली. शेवटी म्हणते, विज्ञानाची मशाल घेऊया हातात, नव्या भारताची स्वप्ने पाहूया. ज्ञान, विज्ञान, संशोधन व नवकल्पनांनी 2047चा भारत घडवेल. जय हिंद. AI म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. AIचा लॉंग फॉर्म काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते बल्बमधलं तंतूंचं वेटोळं बघितलंस की नाही? नेहमीच आपल्यासमोर असते. ते कशाचं तयार, कुठल्या धातूचं? विमान कोणत्या इंधनावर चालतं? पवन ऊर्जेवर चालतं
का जीवाश्म इंधनावर चालतं? जीवाश्म इंधन. चला. चला